सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकेनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वपूर्ण गोष्टींसंदर्भात चर्चा करणार आहोत। आता अशा काही गोष्टी आहेत, असे काही प्रश्न आहेत जे की सर्वांना पडलेले आहेत आणि त्या सर्व प्रश्नांची उत्तर आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत, जेणेकरून तुम्हा सर्वांना जे काही प्रश्न पडलेले आहेत, ज्या काही समस्या आहेत, जे काही डाउट्स आहेत ते सर्वच्या सर्व क्लिअर करतो। आणि व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट सांगतो किंवा एक अलर्ट देतो की संपूर्ण व्हिडिओ थोडासा मोठा होईल, पण व्हिडिओच्या दरम्यान काही शब्द हे माझे अडखळल्यासारखे होतील, कारण मधून पूर्णपणे हे तोंड आलेलं आहे। मग काही शब्द हे बोबडे आल्यासारखे असतील किंवा स्मूथली एकदम स्किप झालेले असतील तर ते थोडंसं समजून घ्या। आता अवांतर न चर्चा करता आपण व्हिडिओला सुरुवात करू। आता सर्वप्रथम सर्वांच्या मनामध्ये पहिला प्रश्न पडलेला आहे की पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन कधी चालू होईल किंवा पवित्र पोर्टल कधी चालू होईल। तर आता आपल्याला सांगण्यात आलं होतं की 15 ऑगस्टच्या पर्यंत चालू होईल किंवा 15 ऑगस्ट पर्यंत रजिस्ट्रेशनची प्रक्रिया किंवा जो काही जाहिरातीचा जो काही रोडमॅप दिलेला आहे तो चालू होईल, म्हणजे 15 ऑगस्ट पासून रोडमॅप चालू होणार होता। पण आज स्वतंत्र दिन असल्यामुळे आजची सुट्टी आहे आणि उद्या सुद्धा सुट्टी आहे। मग आज आणि उद्या या 2 दिवसात तर पवित्र पोर्टल हे चालू होणार नाही याची कल्पना ठेवा आणि मनामध्ये संभ्रम निर्माण करून घेऊ नका की पवित्र पोर्टल चालू होतच नाहीये। चालू होईल। आता हा 2 दिवसाचा डिले झालाय, मग आता जो काही रोडमॅप दिलेला आहे या संपूर्ण रोडमॅपमध्ये आणखीन डिले होऊ शकतो। जर आता आणखीन 2 दिवसाचा डिले झालाय, मग आणखीन काही दिवस वाढले किंवा आता 15 ऑगस्ट पासून 31 ऑगस्टच्या दरम्यान जाहिराती येणार होत्या, मग ते 15 ऑगस्ट पासून 17 ऑगस्ट पर्यंत आल्या नाहीत सुट्ट्या असल्यामुळे, मग त्याच्यानंतर सुद्धा आणखीन आल्या नाहीत तर काळजी करू नका, कारण 23 तारखेला कोर्टामध्ये आणखीन याच्यावर सुनावणी आहे। त्यावेळेस शासनाला तिथं सांगावे लागेल का चालू केलं नाहीये, जो रोडमॅप दिलेला आहे तो का फॉलो केला नाही, म्हणून त्याबाबत काही चिंता करू नका। 23 तारखेला जी सुनावणी आहे त्याच्या अगोदर आपलं पवित्र पोर्टल हे चालू झालेलं असेल। पण आता जो संबंधित संपूर्ण रोडमॅप आहे त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन कधी करणार आहोत किंवा रजिस्ट्रेशनची प्रक्रिया कधीपासून चालू होणार आहे त्यामध्ये असा तीळ मात्र सुद्धा उल्लेख केलेला नाहीये। मग आता हे पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन कधी चालू होईल येत्या काही दिवसांमध्ये कळेल, पण रोडमॅप जो आहे त्यानुसार थोडंसं मागं पुढं होणार आहे, ते आधीही सांगितलं होतं आणि तसंच होत आहे। आता याच्यापेक्षा आणखीन दुसरा प्रश्न आहे की रजिस्ट्रेशन चालू होणार आहे का नाही, पवित्र पोर्टल चालू होणार आहे का नाही, पवित्र पोर्टलला जाहिराती येणार आहेत का नाही, असल्या काही प्रश्न पडू देऊ नका। ह्या कसं आहे, शासनाच्या अधीन गोष्टी आहेत, तर शासन यावर जशा हालचाली करतात त्यावर सर्व डिपेंड आहे आणि जो रोडमॅप दिलेला आहे त्यानुसार थोडं मागं पुढं होऊन पवित्र पोर्टलच्या जाहिराती आता ह्या आठवड्यामध्ये यायला चालू होतील। आणि जर ह्या आठवड्यामध्ये चालू नाही झालं तर यांना कोर्टामध्ये त्याबद्दल माहिती द्यावी लागणार आहे, त्यामुळे काळजी करू नका। पवित्र पोर्टल चालू होणार आहे, शिक्षक भरती सुद्धा होणार आहे। मग आता ह्याच्यापेक्षा आणखीन काही प्रश्न आहेत ते खूप जणांना सतावत आहेत। आता काय प्रश्न आहेत किंवा काही गोष्टी आहेत त्या अगोदर प्लीज समजून घ्या। ह्या गोष्टी जर समजल्या तर आपल्याला पुढली जी प्रक्रिया होणार आहे संबंधित प्रक्रियेमध्ये आपल्याला काही अडचणी येणार नाहीत। पण आता काय गोष्ट आहे, आता जो CTT अपेरवाल्यांचा मुद्दा आहे, त्यांना भरतीमध्ये घेणार आहेत किंवा भरतीमध्ये घेणार नाहीत हे सारखे प्रश्न विचारले जातात। कृपया याबद्दल प्रश्न विचारू नका किंवा असे प्रश्न मनामध्ये येऊ देऊ नका। जे CTT अपेरवाले आहेत ते इन आहेत किंवा बाहेर आहेत, जे CTT परीक्षा दिलेली आहेत त्यांनी याबद्दल जास्त टेन्शन घेऊ नका, कारण हा कोर्टामध्ये प्रकरण चालू आहे। कोर्ट याच्यावर लवकरच निर्णय घेईल। तुर्तास तरी सध्या तुम्ही इन आहात, पण आता कोर्ट जो निर्णय घेईल तो तुम्हाला मान्य करावा लागेल। ह्या कोर्टामध्ये निर्णय टेकलेला आहे, पण आता सर्वोच्च न्यायालय सुद्धा ह्याच्यावर पुन्हा निर्णय देऊ शकतो। थोडीशी लेंदी प्रोसेस होऊ शकते, ही सुद्धा गोष्ट लक्षात असू द्या। त्यानंतर TET फ्रॉडवाल्यांचा सुद्धा मुद्दा आहे। CTT अपेर असो, TET फ्रॉड असो, याच्यावर विनाकारण चर्चा करून काही उपयोग होणार नाही, याच्यावर निवेदन देऊन सुद्धा काही उपयोग होणार नाहीये। ह्या कोर्टाच्या अधीन गोष्टी आहेत। कोर्ट जो निर्णय देईल त्याच निर्णयाला त्याच निर्णयाचा आपण स्वागत केलं पाहिजे। या निर्णयावर उगा विनाकारण चर्चा करून काही उपयोग नाहीये। त्यानंतर आता आणखी एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला जात आहे। आता काही दिवसामध्ये CTET वाल्यांची परीक्षा आहे। मग आता हे CTT वाले परीक्षा देणार आहेत, त्यांना प्रश्न पडलेला आहे की आता आम्ही जर आताची CTT परीक्षा दिली तर आम्ही याच्यामध्ये इन होत का? अरे बाबांनो, जे मागं CTETची परीक्षा दिलेली आहेत त्या पेर आहेत त्यांना ह्याच्यामध्ये इन करतात का बाहेर करतात ते आणखीन त्यांचा प्रश्न मिटला नाही। त्याच्यामध्ये तुम्ही कुठून आलात? एक गोष्ट लक्षात घ्या, त्यांचा आणखीन प्रश्न मिटला नाही। तुम्ही असं विनाकारण हे करू नका।
तुम्ही इन नाही आहेत, याच्यानंतर जे शिक्षक भरती होईल त्याच्यामध्ये तुम्ही इन असणार आहात, पण आत्ता नाही आहे. आत्ता जे CTETची परीक्षा देणार आहेत त्यांच्याबाबत मी बोलत आहे. आणि त्यानंतर आणखीन प्रश्न आहे की काही जणांनी टेटची परीक्षा दिलेली आहे, त्याच्यामध्ये त्यांना चांगले मार्क्स पडलेले आहेत, पण त्यांचं आत्ता D.Ed पूर्ण झालेलं आहे, तर ते पात्र आहेत का? तर ते बिलकुल पात्र नाही आहेत. एक गोष्ट लक्षात घ्या, टेट परीक्षा देण्याच्या अगोदर तुमचं शिक्षण पूर्ण झालेलं असायला पाहिजे. आणि कागदपत्रांसाठी त्यांनी आपल्याला 31 मार्चपर्यंतची डेडलाईन दिलेली होती. 31 मार्च नंतर तुम्ही कुठलेही कागदपत्र काढलेले असाल तर त्याचा शून्य उपयोग होणार आहे. 31 मार्च पूर्वीचे सर्व कागदपत्र हे ग्राह्य धरले जातील. मग आता ह्याच्यामध्ये एज्युकेशनच्या बाबतीत काही जणांची डिग्री पूर्ण झालेली होते, पण ते डिग्री घेतलेली नाही आहेत, त्यांचा काही विषय येत नाही आहे. अगोदर 31 मार्चला जे कागदपत्र आहेत ना, 31 मार्च पूर्वीची ते कागदपत्र पाहिजेत. पण शिक्षणाच्या बाबतीत आपली टेट परीक्षा देण्याच्या अगोदर शिक्षण पूर्ण झालेलं पाहिजे, तर तेच ग्राह्य धरलं जातं. आता एज्युकेशन पूर्ण आहे पण डिग्री वगैरे आणली नाहीये, त्याचा काही प्रॉब्लेम येत नाही. ती गोष्ट त्या गोष्टीचं टेन्शन घेऊ नका. आणि त्यानंतर आणखीन सर्वात महत्त्वाचे भारी प्रश्न विचारत आहेत की 2017ला आम्ही पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलं होतं, मग आता करावं लागेल का? अरे बाबांनो, तुम्ही काल जेवण केला होतात, मग आज जेवण करण्याची आवश्यकता असते का नसते? असते ना. 2017ची प्रक्रिया वेगळी आहे आणि 2023ची वेगळी आहे. त्या प्रक्रियेचे मार्क, त्या परीक्षेचे मार्क आणि ह्या परीक्षेचे मार्क याचा मात्र संबंध नाही आहे. त्या परीक्षेचे मार्क 2023च्या परीक्षेला किंवा आत्ता जी काही टेटची परीक्षा झाली त्याला ग्राह्य धरले जाणार नाहीत, ही गोष्ट सुद्धा लक्षात असू द्या. आणि सर्वात महत्त्वाचं आणखीन जे काही खूप जणांचे प्रश्न असतात, आत्ताच ब्रिज कोर्सचा निकाल लागलेला आहे, त्यामुळे मी एक व्हिडिओ टाकला होता, त्याच्यामध्ये सांगितलं होतं की 1ली ते 5वीचं मेरिट हे थोडंसं कमी लागण्याची दाट शक्यता आहे, म्हणजे कमी लागणारच आहे, पण 6वी ते 8वीचं किंवा 6वी ते 12वीपर्यंत वाढू शकतो. मग आता ह्याच्यामध्ये खूप जणांना लगे आणखीन प्रश्न पडले की एवढे अमुक मार्क आहेत, एनी चान्स, हाऊ मेनी चान्स, काही संधी आहे का, संधी मिळेल का? अरे बाबांनो, प्लीज तुम्हाला हात जोडून मी विनंती करतो, असे प्रश्न विचारू नका. ह्या प्रश्नांचे काही अंत्य नाही आणि ह्या प्रश्नाचं काही उत्तर सुद्धा नाही आहे. ह्याचं उत्तर नसण्यामागच्याचे काही कारण आहेत. आपल्याला आणखीन जागा किती येणार आहेत त्या क्लिअर झालेले नाही आहे. मग जागा किती येणार आहेत त्याच्यापैकी 1ली पासून ते 12वीपर्यंत ह्या विभाजनामध्ये कोणत्या वर्गाच्या किती जागा आहेत त्या डिक्लेअर झालेल्या नाही आहेत. त्यानंतर असतो प्रवर्गाचा विषय. प्रवर्गानुसार म्हणजे कास्टनुसार जागा किती आहेत त्या डिक्लेअर झालेल्या नाही आहेत. मग त्यानंतर पेसा भरती आहे, पेसाच्या जागा त्यांनी किती साईडला काढणार आहेत ते डिक्लेअर नाही आहे. मग त्यानंतर 6वी ते 12वीचा असतो, त्याच्यामध्ये विषयानुसार असतं, विषयानुसार जागा किती येणार आहेत ते क्लिअर झालेलं नाही आहे. ह्या गोष्टी क्लिअर नाही आहेत, त्यामुळं मेरिट किती लागल, संधी किती आहे, हाऊ मेनी चान्स, एनी चान्स, एवढे मार्क आहेत, ह्या गोष्टीचं उत्तर मी काय, आयुक्त काय आणि जे संपूर्ण पवित्र पोर्टलवर जी काही प्रक्रिया चालू असणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा कुणी सांगणार नाही. ज्यावेळेस कुणाला नोकरी लागेल त्यावेळेसच आपल्याला कळेल की कुणाला किती चान्स भेटला. पण ह्याच्यामध्ये काही ट्रिक्स असतात, काही असे पॉईंट असतात किंवा अशा काही गोष्टी असतात, त्या जर व्यवस्थित हँडल केलं तर आपल्याला कमी मार्क पडून सुद्धा आपण व्यवस्थित लागू शकतो. ते कुठले असतात ते आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहू. पण एनी चान्सवाल्याने आता या गोष्टीबद्दल जास्त डोक्यामध्ये हे घेऊ नका. मग आता आणखीन सर्वात महत्त्वाच्या गोष्टी की आता खूप निगेटिव्ह गोष्टी घडत आहेत, निगेटिव्ह गोष्टी तुमच्या मनामध्ये येत आहेत. त्या गोष्टी निगेटिव्ह गोष्टी कुठल्या आहेत? आता आपण टेलिग्रामवर तुम्ही सर्वजण जॉईन असाल तर आपलं सुद्धा टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक तुम्हाला इथं दिसत असेल किंवा ह्याचं नाव इथं असेल, टिप्स फॉर TET बाय अक्षय विरकर. टेलिग्रामला सर्च करा, ती जॉईन करा. आता टेलिग्रामवर खूप सारे ग्रुप झालेले आहेत, त्याच्यावर खूप सारे डिस्कशन चालू आहेत, खूप साऱ्या चर्चा चालू आहेत. ह्या चर्चांना काही अर्थ नाही आहे. या चर्चामधून अशा नकारात्मक चर्चा जास्त होत आहेत, त्यामुळं सर्वांचं मानसिक त्रास होत आहे. मग आता हे काय आहे, ह्याच्यामध्ये काय होतं, अशा निगेटिव्ह गोष्टी काय घडत आहेत किंवा निगेटिव्ह गोष्टी कुठल्या पसरवत चाललेल्या आहेत, ह्या गोष्टी तुम्ही अगोदर क्लिअर करून घ्या. ह्या गोष्टीचा विनाकारण मनावर त्रास करून घेऊ नका. ह्या गोष्टीचा तुम्ही विनाकारण मनावर त्रास करून घेतला तर तुमचीच तब्येत खराब होणार आहे आणि तुमचंच मानसिक संतुलन कमी ढासळणार आहे. आता ह्या चर्चा कुठल्या आहेत किंवा ह्याच्यासाठी आधार काय दिला जातो किंवा गोष्टी कशा आहेत, काय सांगितलं असतं, पोर्टल चालू होणार नाही, भरती होणार नाही, संच मान्यता, बिंदू नामावली, रोस्टर आणि पुन्हा त्यानंतर समायोजन आहे. एवढ्या जिल्ह्यांचं बिंदू नामावली झालेली आहे, तेवढ्या जिल्ह्यांचं झालेलं आहे. मग आणखी ही प्रक्रिया कायम चालूच राहणार आहे, लवकर संपणार नाहीये. मग जागा येणार नाहीयेत.
निवडणुका येतील, त्यानंतर आचारसंहिता लागेल, भरती होणार नाहीये. मग आता काही दिवसानंतर नगरपालिका महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत, पोटनिवडणूक आहेत ऑक्टोबरमध्ये. मग पुन्हा नंतर आचारसंहिता लागल्यावर होत नाही. मग पुन्हा मार्च एप्रिलमध्ये आपल्या लोकसभेच्या निवडणुका आहेत, त्याच्या 1 महिना अगोदर आचारसंहिता लागते. पुन्हा निवडणुका झाल्यानंतर सुद्धा लवकर काही होत नाही. मग त्याच्यानंतर जून जुलैमध्ये आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका आहेत. मग हे झाले की पुन्हा सरकार बदलेल. सरकार जर बदललं तर असं होणार नाही, तसं होणार नाही, भरती होणार नाही. 2025-26 पर्यंतचा ह्यांचा शेड्यूल तयार झालेला आहे, भरती होणार नाही म्हणून. ह्या गोष्टी निरर्थक आहेत. ह्या गोष्टीकडे लक्ष देऊ नका. त्या सर्वांचं एक्सप्लेनेशन मी अगदी मोजक्या शब्दामध्ये देतो. पहिली गोष्ट एक लक्षात घ्या, पोर्टल चालू होणार नाही अशी जी अफवा पसरवली जाते ना, त्या गोष्टीकडे बिलकुल विचार करू नका. ह्याला तथ्य आहे, आधार आहे, प्रूफ आहे. त्या विदाउट प्रूफ मी सांगणार नाही, प्रूफ सहित सांगतो. पोर्टल चालू होणार आहे, भरती सुद्धा होणार आहे. आता जो काही संच मान्यता, बिंदू नामावली, रोस्टर आणि या समायोजनाचा जो काही मुद्दा आहे, आता अगोदर गोष्ट लक्षात घ्या, संच मान्यता, बिंदू नामावली आणि रोस्टरची तपासणी, त्यानुसार हे सगळं झाल्यानंतर आपल्याला पवित्र पोर्टलला जाहिराती येणार आहेत. ही गोष्ट सगळ्यांना माहिती आहे. आणि आता आणखीन एक ह्याच्यामध्ये एक गोष्ट ॲड केलेली आहे. कुठली? की शिक्षक अतिरिक्त ठरत आहेत. एक गोष्ट लक्षात घ्या, जिल्हा परिषदेला शिक्षक अतिरिक्त ठरलेले नाही आहेत. जिल्हा परिषदेच्या ह्या जागा आपल्याला 25 ते 30 हजारच्या मध्ये मिळून जाणार आहेत, त्याची काळजी करू नका. पण आता ह्या 25 ते 30 हजारामध्ये जागा कशा भरल्या जातात त्या सुद्धा तुम्हाला सांगतो. पण आता शिक्षक अतिरिक्त कुठले ठरणार आहेत ते सांगतो. शिक्षक अतिरिक्त हे संस्थेवरले ठरणार आहेत. ज्या काही महाराष्ट्रातील संस्था आहेत त्याच्यामध्ये विद्यार्थी हे खूप प्रमाणात बोगस आहेत. एका वर्गावरला विद्यार्थी हे दुसऱ्या 4 वर्गावर असतो, म्हणजे दुसऱ्या शाळेच्या 4 वर्गावरला असतो. ते विद्यार्थी कमी करण्यासाठीच आधार प्रणाली काढली होती, आधारचं काढलं होतं. मग हे विद्यार्थी कमी झाल्यानंतर, विद्यार्थ्यांची संख्या कमी झाल्यानंतर ॲटोमॅटिक शिक्षकांची संख्या कमी होते किंवा अतिरिक्त शिक्षक ठरतात. ते अतिरिक्त शिक्षक दुसऱ्या संस्थेवर पाठवले जातात आणि दुसऱ्या संस्थेवर सुद्धा पाठवताना त्यांच्या प्रवर्गानुसार, विषयानुसार त्यांचं समायोजन करून घेतलं जातं. आणि अतिरिक्त जर ठरले तर ते संस्थेचे ठरणार आहेत. पण एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्या भरतीला ह्या 30 हजारच्या आसपास जागा येणार आहेत. पण आता एक गोष्ट लक्षात घ्या, आता तुमच्या मनामध्ये एक असा हे टाकलेला आहे, बॉम्बस्फोट केलेला आहे किंवा असे एक व्हायरस सोडलेला आहे, बिंदू नामावली झालेली नाहीये, संच मान्यता झालेली नाहीये, अमुक एवढ्या जिल्ह्यांचीच पूर्ण झालेली आहे. मग आता अवघड आहे, पुढले 10 महिने सुद्धा संच मान्यता होणार नाही, रोस्टर तपासणी होणार नाही, मावककडून येणार नाही, पवित्र पोर्टलला एवढ्या जागाच येणार नाहीत. असं जे तुमच्या मनामध्ये टाकलेलं आहे त्या गोष्टीकडे बिलकुल लक्ष देऊ नका. त्या गोष्टी खूप निरर्थक आहेत आणि धोकादायक आहेत. जे तुम्हाला भीषण वास्तव्य सांगायला जातात त्या सुद्धा गोष्टीकडे लक्ष देऊ नका. तुमच्या लक्षामध्ये आणखीन एक गोष्ट आलेली नाहीये. परीक्षा होण्याच्या अगोदरच एक GR आला होता, त्याच्यामध्ये स्पष्ट सांगण्यात आलं होतं. काय सांगण्यात आलं होतं? जी काही आपली आता शिक्षक भरती होणार आहे ती एका टप्प्यामध्ये होणार नाही, 3 महिन्याच्या टप्प्यामध्ये होणार आहे. त्यामध्ये सरळ सांगितलं होतं की जाहिराती येतील, संच मान्यता, रोस्टर तपासणीनुसार जेवढ्या काही शिल्लक जागा आहेत त्या जागा जाहिरातीमध्ये येतील. ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आणखीन काही जागा शिल्लक असतील किंवा जाहिराती आल्या किंवा दुसऱ्या शाळेने पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन केलं तर ते सर्व जागा पुन्हा येतील. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर परत असं चालेल. असे 3 महिन्याचे त्यांचे 3 टप्पे आहेत. ती वर्षभर प्रक्रिया चालणार आहे शिक्षक भरतीची. ही गोष्ट लक्षात असू द्या. आपण काय करायला चाललो, 50,000 30,000 जागा एकाच टप्प्यात येणार नाहीयेत. आता जेवढ्या काही संच मान्यता झालेल्या आहेत, रोस्टर तपासणी झाली, जेवढ्या काही शिक्षक भरतीच्या आता जेवढ्या काही जागा शिल्लक आहेत, अंतिम टप्प्यात आहेत, त्याच्यावर 100% प्रूफ आहे की ह्या जागा येणार आहेत, ह्याच्यामध्ये काही बदल होणार नाही. सध्या आता पोर्टल जे चालू होणार आहे, जाहिरात येणार आहेत, तेवढ्या शाळा आता आपल्या पोर्टलला येतील. आता ह्या कितीही असू शकतात. जिल्हा परिषदेच्या 10 ते 15 हजाराच्या दरम्यान जागा तुम्हाला आत्ताच्या ह्याच्यामध्ये येतील पहिल्या टप्प्यात. मग आता ह्याच्यामध्ये 10 ते 15 हजार जिल्हा परिषदेच्या आल्या तर ह्याच्यामध्ये पहिलीपासून 12वी पर्यंतच्या असतील. त्यानंतर संस्थेच्या जागा येतील. संस्थेच्या पण जागा 2 टप्प्यातल्या आहेत, विदाऊट इंटरव्ह्यू आणि विथ इंटरव्ह्यू. मग आता विदाऊट इंटरव्ह्यू आल्या आहेत त्या सुद्धा शाळा येणार आहेत. मग विदाऊट इंटरव्ह्यू म्हणले की तुम्हाला डायरेक्ट जॉईनिंग भेटतात, पण विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा आणखीन खूप घोळ आहे. ह्याच्यामध्ये रयत शिक्षण संस्थेच्या जागा कमी येणार आहेत. म्हणजे कमी येणार आहे ती काळ्या दगडावरली रेग आहे. ह्याच्या मागचे कारण
खूप वेगळे आहेत. मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगतो. मी तिथं जाऊन बघितलेलं आहे. जेवढ्या काही शिक्षण संस्था आहेत त्याच्या अंतर्गत ज्या काही शाळा येतात त्याच्यामध्ये काय गोष्टी घडलेल्या आहेत आणि 2017ला लागलेल्या विद्यार्थ्यांनी तिथं जाऊन काय कारनामे केलेले आहेत, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. त्यामुळे जागा कमी येणार आहेत. त्याच्या गोष्ट ती झाली ते नंतर सांगतो. मग आता आणखीन विदाऊट इंटरव्ह्यू आल्या सुद्धा अशा काही संस्था आहेत ज्या अनएडेड आहेत, म्हणजे त्यांना ग्रँट नाहीये, त्या सुद्धा आत्ताच्या ह्याला येणार आहेत पवित्र पोर्टलला. आणि ह्या वेळेस अनएडेड म्हणजे ज्या शाळेला नाहीये अशा भरपूर शाळा आपल्याला ह्या पवित्र पोर्टलच्या म्हणजे ह्या भरतीला येणार आहेत, पवित्र पोर्टलवर सुद्धा येणार आहेत. आणि राहिल्या ज्या काही संस्था आहेत ह्या संस्थांचे सुद्धा बऱ्यापैकी संच मान्यता झालेली आहेत. अशा करून 10 ते 15,000 येतील, म्हणजे जवळजवळ 30,000च्या आसपास भरती होईल. पण आता सुरुवातीला जो काही आता टप्पा येणार आहे त्याच्यामध्ये जिल्हा परिषदेच्या 10 ते 15,000, विदाऊट इंटरव्ह्यू वाल्या 2 ते 2,500 जागा येतील, संस्थेच्या 3 ते 4,000. आता जो टप्पा होणार आहे तो जास्तीत जास्त 20,000च्या आतना बाहेर, 20,000च्या पुढे जाऊ शकणार नाही. 20,000 पर्यंत भरती होईल. आणि आता जी काही आणखीन 30,000ची भरती करणार म्हणले होते, जे राहिलेले जो 10,000 आहे तो पुढल्या टप्प्यात येईल. कारण संच मान्यता सगळ्या पूर्ण झालेल्या नाहीये. बिंदू नामावलीचा खूप घोळ आहे. तो सगळं निस्तारत जशा जागा शिल्लक होत्या तशा आपल्या त्या पोर्टलला ॲड करणार आहेत आणि तशा जाहिराती येणार आहेत. प्रत्येक जाहिरातीमध्ये पुन्हा आपल्याला तिथं अप्लाय करता येणार आहे. तो काही मागलचा जो GR आहे तो नीट एकदा समजून घ्या, नीट एकदा वाचून घ्या. तो वाचल्यानंतर आपल्याला सगळ्या काही गोष्टी क्लिअर होतील. आपण विनाकारण चर्चा करालो, तिकडं ऐकालो, तिकडं ऐकायलो, त्याच्यामुळे आपल्या डोक्याचा भुगा होत चाललेला आहे आणि आपल्या नॉलेजचा तर कचरा होत चाललेला आहे. मग एक सामान्य अभियोग्यताधारक, अतिसामान्य अभियोग्यताधारक, होतकरू शिकलेला, मग गोरगरीब शिकलेला अभियोग्यताधारकावर अन्याय होत आहे, मग ह्याला बाहेर काढा, त्याला बाहेर काढा, हे करू नका, ते करू नका, असंच करायला पाहिजे, तसंच करायला पाहिजे, अशा गोष्टींचा काही उपयोग होणार नाहीये. शासनाला जे काही करायचंय तेच शासन करत असतं, फक्त आपण त्याला विरोध करत असतो. पण शासनाने एकदा जे ठरवलं नाही ती गोष्ट करायची तर ते करणारच. पण जर चुकीची गोष्ट असेल तर त्याला आपण अडवू शकतो. पण प्रत्येक गोष्टीला तिथं आडफटा घेऊन काही उपयोग नसतो, त्या गोष्टीचा काही अर्थ नसतो. आता शासनानं मागे सांगितलेलं होतं की आम्ही विभागानुसार भरती करणार आहोत, ते करणार आहेत, झाल्यातच. आता ह्यातून पुढे जी भरती होणार आहे ही सुद्धा भरती विभागानुसारच होणार आहे. म्हणजे विभागानुसार म्हणजे आपल्याला विभाग नाही, केंद्रीय पद्धतीने मेरिट लावलं जाईल. पण एकदा तुम्ही का तिथं शिक्षक म्हणून लागला तर तिथून बदली नाही आहेत. हे शासनाचा धोरणात्मक निर्णय होता, ते त्यांनी तिथं पूर्ण त्यांचा सफल झालेला आहे. मग ते टप्प्याटप्प्यामध्ये जाहिराती येणार होत्या, त्याच्यामध्ये सुद्धा ते सध्या सफल झालेले आहेत. ते बिंदू नामावली ते त्यांचा सगळा प्लॅनिंग होता, ते प्लॅनिंगनुसार चालू आहे. ह्याच्यामध्ये आपण भरकडत चाललो आहोत, भांडणं करत आहोत. आता पोर्टल चालू होणार का नाही त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे, भरती कशी होणार ते सांगितलं, संच मान्यता, बिंदू नामावली, रोस्टरचं जे काय आहे ते सांगितलं होतं, जागा कशा येणार आहेत, किती टप्प्यामध्ये येणार ते सगळं सांगितलेलं आहे. मग तो GR होता, तो GRचं सुद्धा सांगितलेलं आहे. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं, आता काही दिवसानंतर ऑक्टोबरमध्ये निवडणुका आहेत. मग या निवडणुका लागल्यानंतर आचारसंहिता असते, आचारसंहितामध्ये आपली भरती होणार नाही असं सांगितलं जातं किंवा अशा बातम्या पसरवल्या जातात. कृपया करून त्या बातम्यावर विश्वास ठेवू नका. आपली शिक्षक भरतीची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, म्हणजे शिक्षक भरतीची परीक्षा होती ती झालेली आहे. मग आता बाबी ज्या आहेत त्या गौण आहेत. मग याचा आणि आचारसंहितेचा आणि निवडणुकाचा काहीही संबंध येणार नाहीये. त्या आता जे काही आपलं रजिस्ट्रेशन आहे, जॉईनिंग वगैरे आहे, ॲज इट इज असंच चालत राहणार आहे. आचारसंहिता असो, निवडणुका असो, याचा आणि आपल्या भरतीवर काही परिणाम होणार नाहीये. उगाच सांगितलं जातं आचारसंहिता येणार आहे, असं होणार आहे, तसं. अहो, आचारसंहिता वगैरे असली असतं, जर आपली नव्याने परीक्षा होणार असली असेल तर ती झाली नसती. आपली परीक्षा झालेली आहे, फक्त बाकीची प्रोसेस आहे ती तशी चालत राहणार आहे. त्यामुळं त्या गोष्टीकडे लक्ष देऊ नका किंवा लगेच जास्त हायपर होऊ नका. मग पुन्हा नंतर पुढल्या वर्षी लोकसभेच्या निवडणुका आहेत त्या लांब आहेत, त्या गोष्टीचा आत्ताच विचार करू नका. जी गोष्ट भविष्यात घडणार आहे त्या गोष्टीचा आत्ताच विचार करून आपण आपल्या शरीरावर, आपल्या मनावर, आपल्या मेंदूवर का ताण करून घ्यायचा. ज्या गोष्टी घडणार आहेत त्या बघायला येतील, त्याला फेस करता येईल. आता पुढल्या गोष्टी तर काय आपल्या हातात नाहीये, जे होईल ते पाहायला येईल. पण आत्ता काय हातात आहे ते आपण पाहायला पाहिजे. उगाच विनाकारण चर्चा करून काही उपयोग नाहीये. एक गोष्ट लक्षात घ्या, शासनाला जे करायचंय ते शासन करणारच आहे. शासनाने जे GR दिलेले आहे ते GR परत एकदा वाचा,
मागे जी आर दिला होता शिक्षक भरतीच्या बाबतीत, शिक्षक भरती कशी करणार आहोत, 3-3 महिन्यामध्ये कशा जाहिराती येणार आहेत, मग आत्ताच्या जाहिरातीमध्ये जे विद्यार्थी लागले किंवा त्यांना सुद्धा नवीन जाहिरातीमध्ये त्यांना हे करून जिल्हा बदलण्यासाठी सुद्धा अप्लाय करायचं असेल तर ते सुद्धा करू शकणार आहेत, तसं सगळं डिटेल दिलेलं होतं. ते परत एकदा वाचा आणि जे काही शिक्षकाच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता आहेत त्या सुद्धा व्यवस्थित वाचा, त्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाहीये. असं जेवढं काही सगळं सांगायचं होतं, जेवढ्या काही सगळ्यांना तुम्हाला प्रश्न पडले होते ते सगळ्यांची उत्तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहेत. मग आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जेवढे काही प्रश्न होते ते सगळे तुम्हाला त्याची उत्तर भेटली असतील, व्यवस्थित समजलं असेल. आणखीन काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये सांगा, त्या कमेंटमध्येच मी त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करील. आणि आज आहे 15 ऑगस्ट, 17 ऑगस्टला रात्री 8 वाजता आपली लाईव्ह स्ट्रीमिंग होणार आहे. त्याच्यामध्ये आपण बाकीच्या गोष्टींसंदर्भात चर्चा करू. आणि हो, कृपया करून नकारात्मक विचार करू नका, नकारात्मकता पसरू नका आणि नकारात्मक कमेंट करू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ आवडला नसेल तर व्हिडिओला डिसलाईक करा. आपल्याला लाईकचं बटन आहे, डिसलाईकचं बटन आहे, त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही, एकदम बिंदास्त राहायचं. आणि हो, शिक्षक भरतीच्या बाबतीत एक आपण मागे व्हिडिओ टाकला होता की शिक्षक भरती एक मृगजळ कसं आहे ते एकदम त्याच्यामध्ये स्पष्टपणे समजून सांगितलं होतं. ज्या काही घडामोडी होत्या त्या सगळे त्यामध्ये सांगितलं होतं. तो व्हिडिओ टाकल्यानंतर सगळेजण मला खूप त्यावेळेस म्हणले होते की नकारात्मकता पसरू नका, तुम्ही व्हिडिओ बघितला नाही तर कसं समजेल. त्याच्यामध्ये सरळ स्पष्टपणे दाखवलं होतं, ॲक्ट करून दाखवलं होतं की कशा गोष्टी घडणार आहेत. मग एंडिंगला सुद्धा असं सांगितलं होतं की आता ऑगस्टमध्ये त्यावेळेस म्हणलं होतं की एवढंच निगेटिव्ह करू नका, ऑगस्टमध्ये पूर्णपणे शिक्षक भरती झालेली असेल. आत्ताची परिस्थिती काय आहे, हीच परिस्थिती मी अगोदर 2 महिन्यापूर्वी मी त्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितली होती. ते तुम्हाला समजली नाही आहे, तुम्ही समजून घेतली नाही आहे. तुम्हाला आणखीन तो व्हिडिओ पाहायचा असेल तर इथे दिसेल तुम्हाला शिक्षक भरती एक मृगजळ, त्याची लिंक इथे दिसली असेल किंवा इथं आय बटनवर क्लिक केलं तर तुम्हाला भेटून जाईल. किंवा इथं साईडला सुद्धा एक जो बॉक्स आहे त्या बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला तो व्हिडिओ दिसेल. तो व्हिडिओला क्लिक करा, तो तुम्हाला व्हिडिओ दिसेल. 12-15 मिनिटाचा व्हिडिओ आहे. त्याच्यामध्ये संपूर्ण शिक्षक भरतीची जी काही वास्तविकता आहे, मृगजळ कसं आहे, कसं भरकटले जातात, 2021 पासून जे आतापर्यंतची शिक्षक भरतीची परिस्थिती ते सगळं मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. असो, आता जास्त काय हे करत नाहीये. 17 तारखेला रात्री 8 वाजता आपली लाईव्ह स्ट्रीमिंग होणार आहे. सर्वांनी त्या लाईव्ह स्ट्रीमिंगला या. अद्याप तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन केला नसेल तर टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. इथं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे किंवा इथं सुद्धा तुम्हाला दिसत असेल टिप्स फॉर TET बाय अक्षय विरकर. ते टेलिग्रामला जाऊन सर्च करा, जॉईन करा. आपला ग्रुप हा पब्लिक ग्रुप आहे, तिथं तुम्ही चॅट करू शकता, कमेंट करू शकता, जे काही प्रश्न असेल ते विचारू शकता, सर्व काही शंकांची दूर करता. आणि आणखीन एक महत्त्वाचं, काही दिवसानंतर आता तलाठीच्या परीक्षा चालू होणार आहेत, तर तलाठीची परीक्षा जे देणार आहेत त्यांच्यासाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा. असो, आता या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबू. पुन्हा भेटू पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये.